महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या माध्यमातून राज्य सरकारच बोलत असल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला. राज्य सरकारला थेटपणे हिंदू मुस्लिम विषयावर भाष्य करता येत नाही, त्यामुळे राज ठाकरे यांच्या आडून माहीमच्या मजारवर कारवाई झाल्याचा दावाही त्यांनी केला. तर अनधिकृत मजारवर कारवाई झाल्याचा एमआयएमला त्रास का होतो असा परखड सवाल मनसेने उपस्थित केला. मी आजच सांगतो, महिन्याभराच्या आत जर कारवाई झाली नाही, हे जर तोडलं गेलं नाही, तर त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर आम्ही उभं केल्याशिवाय इथे राहणार नाही. अनधिकृत मजार हटवण्याची कारवाई झाल्यानं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा तिळपापड झालाय. माहीम समुद्रातील अनधिकृत मजार गुरुवारी सकाळीच हटवण्यात आली. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी मजार अनधिकृत असून ती तोडण्यात यावी, हे बांधकाम तोडलं नाही तर आम्ही तिथं बाजूलाच गणपतीचं मंदिर उभारू असा इशारा दिला होता आणि त्यानंतर प्रशासन वेगानं कामाला लागलं. राज ठाकरेंनी मजारची चित्रफीत दाखवून दुसरा हाजी अली दर्गा बांधला जात असल्याचा आरोप केला होता. परिणामी राज्य सरकारनं तातडीनं कारवाई केली. त्यावरून इम्तियाज जलील यांनी तोफ डागली आहे. राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपेक्षा मोठं करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप जलील यांनी केलाय. काय आहे की सत्तेमध्ये राहून आपण जास्त हिंदू मुस्लिम करू शकत नाही, म्हणून आपल्याला कोणीतरी एक पपेट पाहिजे ते करण्यासाठी. मग ते कोण आहे? सगळं सोपं, राज ठाकरे साहेब आहे. गृह मंत्रालय आणि इतर सगळ्या यंत्रणा भाजपच्या हाती आहेत. मग असं असताना राज ठाकरे इशारा देतात आणि त्यानंतर कारवाई होते. ही नौटंकी का केली जातीये असा सवाल इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला. मी एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुम्हाला इशारा दिला असेल की तुझ्या भाषणामध्ये बोल, आम्ही 12 तासाच्या आत ते करतो आणि एक मेसेज लोकांना की एक किती मोठा नेता आहे मघा. आणि तुमचे जे कार्यकर्ते होते जे काल दर 30 सेकंदांनी ते टाळ्या वाजवत होते ना, आता त्यांना एक मेसेज गेलेला आहे की बघा आमचे साहेब किती मोठे आहे करके. हे सगळं कॅल्क्युलेटेड आहे. इम्तियाज जलील यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधल्यानं मनसेकडूनही त्यांना जळजळीत उत्तर देण्यात आलंय. मुस्लिम वोट बँकेसाठी एमआयएम गलिच्छ राजकारण करत असल्याचा टोला मनसेनं लगावलाय. त्यामुळे इम्तियाज जलील सारख्या माणसाने या गोष्टीमध्ये पडू नये, ज्याचा अभ्यास नसेल त्याने. त्यामुळे त्यांना दंगल घडवायची असेल, मुसलमानांची मनं दुखवली आहेत वगैरे, असं राज ठाकरेंनी काही केलेलं नाही साहेबांनी. आणि म्हणून कदाचित त्याने नीट अभ्यास करावा. राज ठाकरेंनी आधी मशिदींवरील भोंग्यांच्या आवाजाचा मुद्दा निकाली काढला होता. त्यानंतर आता अनधिकृत मजार हटवण्यात आल्यानं राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. एकंदरीतच राज ठाकरेंनी मांडलेले मुद्दे निकाली निघत असल्यानं मुस्लिम मताचं राजकारण करणाऱ्या एमआयएमचं धाबं चांगलंच दणाणलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.